तरी नाही दिलं बघ. मग ते आपण सगळ्यासारखं केलं म्हणजे बरोबर. मग ऐकून बरं का ते परत म्हणजे 10:30 करून टाका. लिहा कोणीतरी लिहा आपल्या त्या याच्यावर. लाईव्ह सुरू आहे काही टाकायचं बोलाव का नाही. बोलत होता आपण चालू संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील खरं तर उपचार घेत आहेत आणि माध्यमांशी आता संवाद साधतात. मराठ्यांनी ते आरक्षण नाकारलेलंच नाही, पण ते टिकणार नसलं तर आम्हाला पुन्हा तेच पाडे वाचा लागते. 4-5 महिने राहील, परत तेवढून जाणार, परत आयुष्यभर आंदोलनच. ते जर ओपन कोर्टात घेतलं तर चॅलेंज होत नाही मग नंतर टिकल्यावर. सरकार सांगत नाही ना, सांगत नाही ना. कारण दोन्ही आरक्षण म्हणजे अतिशयोक्ती नाही, सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. दोन्ही आरक्षण हे आता मिळालेलं 54 लाख लोकांना ते 2 कोटीपर्यंत जाते आणि क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून हे दोन्ही फक्त मराठीच एक आल्यामुळेच मिळालं. दोन्ही पण हा याच्यात कुणी काही म्हणू द्या की मी अमुक केलं मी तमुक केलं, काय नाही केलं कुणी. समाज लढला, समाज लढला आणि हे समाजाचं श्रेय, समाजाचं श्रेय. कुणी काही म्हणू द्या, मग मी सुद्धा नाही. कारण इतका सर्वसामान्य गोरगरीब समाजसाहेब एकत्र आला. 22 किलोमीटर पायी चाललाय याच्या टायमाला माझ्याकडनं. हा इतके हाल झाले काय त्यांचे, नाही पाणी मिळालं, काही पोरांचे अपघात झाले, कोणी बलिदान गेलं. त्यामुळं म्हणून मला काय वाटतं, हे श्रेय कुणीच न घेता समाजाला द्यावं, कुणीच न घ्या. हे श्रेय समाजाला दिलं पाहिजे असं माझं म्हणणं. दुसरं एक म्हणजे आंतरवालीची सभेची जी गर्दी होती, चला चला ऑनलाइन गया था मेरा भी, फिर मैं बोला रोको 10:30 बजे चालू करना. हेलो ओके यस 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 नहीं 2 मिनट हा पाटील बोलताय जरंगे पाटील. ठीक आहे पाटील सुरू करा, तुमचं निवेदन करा. नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना. 20 जानेवारीपासून आपण आंतरवालीतून मुंबईकडे महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जातोय. आपण आज जो मार्ग आहे आपला पायी चालण्याचा, तो आंतरवालीपासून सुरुवात होणार आहे. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून सगळे महाराष्ट्रातले बांधव निघतील. शहागड मार्गे, गेवराई मार्गे, गेवराईहून पाडळशिंगी मार्गे, पाडळशिंगी मार्गावरून पुढे मादळमुई मार्गे तांदळा मातुरी मार्गे खरवंडी म्हणजे नगर जिल्हा मार्गे, पाथर्डी मार्गे तिसगाव करंजी मार्गे, करंजी घाट मार्गे अहमदनगर, अहमदनगरहून केडगाव मार्गे, सुपा, शिरूर शिक्रापूर मार्गे, रांजणगाव वाघोली मार्गे, खराडी बायपासून चंदननगर मार्गे, शिवाजीनगरहून पुणे मुंबई हायवे मार्गे, लोणाळा पनवेल
वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदान, दादर शिवाजी पार्क मुंबई. परत एकदा पूर्ण वाचूया. पुन्हा एकदा आंतरवाली आपला जो रूट आहे आंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो. या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे. ज्या मार्गावरून आपण जाणार आहे त्या मार्गावरती महाराष्ट्रातल्या इकडच्या बाजूच्या म्हणजे जो रूट असेल त्या रूटच्या इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या चारही बाजूच्या लोकांना त्या रॅलीच्या मधल्या मार्ग जो आहे आपण जो मार्गे जातोय त्याच्यात सहभागी व्हायचंय. आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो. आंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय. सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय. त्यासाठी आंतरवालीतून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता निघणार. शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतो जालना जिल्ह्यातून. पाडळशिंगी मार्गे मादळमुई तांदळा मातोरी खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण. पाथर्डी तिसगाव करंजी घाट मार्गे अहमदनगर मार्गे केडगाव सुपा मार्गे शिरूर मार्गे शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गे आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला पण लागतोय. लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो. शिवाजी पार्क आझाद मैदान दादर मुंबई इकडं आपण ही आपली पायी जी मराठा आरक्षणासाठी आपण जातोय तर ही सुरुवात अशी होणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जो इकडचा भाग येतोय म्हणजे आंतरवाली पासूनचा पूर्वेचा इकडे जेवढे जिल्हे येत आहेत या सगळ्यांना विनंती आपण हवेवरती म्हणजे आंतरवालीकडे यावं. जे इकडची बाजू आहे गंगाकडची दक्षिण उत्तरची बाजू जी आपण पाडळशिंगी मार्गे मोठा हवे मार्गे जातोय तर दक्षिण आणि उत्तरच्या बाजूचे जे जिल्हे त्या सगळ्या बांधवांना जसं त्यांना मध्ये शक्य आहे तसं त्यांनी सहभागी व्हावं. आपण पुढं पुणेकडे जातो तसं कोल्हापूरचा तिकडचा कोकणच्या पट्ट्यातले विदर्भातल्या आणि खानदेशातल्या बांधवांना जसं त्यांना नगरपर्यंत सहभागी होता येईल किंवा पुढं पुण्याजवळ सहभागी होता येईल त्या पद्धतीनं सहभागी व्हावं. आपण असं करत शांततेत मुंबईमध्ये जातोय. फक्त विनंती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच आहे, आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आपल्याला आरक्षण द्यायचे. आपल्या पाठीमागं जर आपण असताना जर मराठ्यांच्या पोरांना आपण आरक्षण नाही दिलं तर प्रचंड आपल्या पोरांचे हाल होणार आहेत. हमाली करण्याच्या वेळीपेक्षा बेकार वेळ मराठ्यांच्या पोरावरती येऊ शकते. सगळ्याला माझे हात जोडून विनंती, आपण घरी राहायचं नाही. आपण घरी राहिलो तर आपल्या लेकराचं वाटोळं होत आहे. ही शेवटची लढाई आपली, ही आपल्याला जिंकायची. आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही याच्यावरती आपण ठाम आहेत. आता हे सगळं मला वाचता येणार नाहीये. जे निवेदन आहे निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय. मला वाटतं याच्या PDF बनवून म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय याचं सगळं A to Z आपण लिहिलंय. आपण याच्यामध्ये 2 दिवस 2 रात्री घातल्या लिहिण्यामध्ये. हे मोठं इतकं मीडियांसमोर वाचणं शक्य होणार नाही. त्याचे आपण PDF करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं. त्या पद्धतीनं सगळ्यांना तयारी करायची. आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची. त्या आचारसंहितेत मराठ्यांच्या घराघरातल्या बांधवांना जे आपल्या पायी रॅलीमध्ये सहभागी झालेत त्या सगळ्यांनी नियमात माझ्यासह सगळ्यांनी आचारसंहितेचं त्या नियमाचं पालन करायचं. त्यापुढे एकाही मराठा समाजाच्या माणसानं जायचं नाही. कोणी फोटो काढायसाठी गर्दी पुढं करायची नाही. कारण आपण आपल्या लेकराच्या न्यायासाठी चाललोय समोर मुंबईपर्यंत. त्यासाठी डोक्यात एकच धरायचं, जी तुकडी आपली ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलं त्याच तुकडीत आपण सगळ्यांना चालायचंय. या तुकडीतून त्या तुकडीत जायचं नाही, त्या तुकडीतून या तुकडीत द्यायचं नाही. कारण आपल्याला आपलं रक्षण, आपल्या गाड्यांचं रक्षण,
आणि आपल्या सोबत असणाऱ्याचं सगळ्याचं रक्षण आपल्यालाच करायचंय, शांततेत करायचंय. हा महत्वाचा मुद्दा. आणि आजपासून जो मार्ग आहे तो रूट ही तुम्हाला आता ग्रुपवरती त्याचा व्यवस्थित PDF तयार करून रूट सुद्धा टाकेतला जाईल. जरी ऐकण्यात काही आलं असेल नसन आलं तरी पण त्यामुळे रूटही कळत. फक्त एक लक्षात ठेवा, आंतरवालीपासून निघायचंय. घरी मात्र आता थांबू नका. घराघरातला मराठा समाज मुंग्यासारखा बाहेर पडला पाहिजे. आता तुम्हाला जसं जसं मध्ये सहभागी होता येईल तसं तसं व्हा. या रॅलीमध्ये एक माणूस असला तरी चालणार आहे, 100 असले तरी चालणार आहे, आणि ते लाखात असले करोडोत असले तरी चालणार आहे. तरीही मुंबईपर्यंत मी मात्र 100% जाणार आहे. मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून लढायला लागलोय. तुमच्या पाठबळाची गरज आहे. तुम्ही सुद्धा तुमच्याच लेकरासाठी लढायचंय. मीही माझेच भाऊ, माझेच मायबापाच्या लेकर आहेत, माझ्याच बहीण आहेत म्हणून मी लढणार आहे. मी मागं हटणार नाही. हा आपला तुम्हाला शब्द, ज्या ज्या शब्द दिला मी ते पूर्ण केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे, घरी थांबू नका. हीच वेळ आहे आपल्या पोरांना आता मोठं करायचं. आपण आहेत तोपर्यंतच आरक्षण द्यायचं आयुष्याचं पोरायला. पाठीमागं माहित नाही मग आपल्याला काय होणार आहे. म्हणून सगळेजण एकत्रित आहे. याबरोबर तिसरा मुद्दा आहे, मुंबईतल्या सगळ्या जनतेला आणि विशेष करून मराठा बांधवांना विनंती आहे, कोणी गटतट ठेवू नका. आमच्याकडून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोणीच गटतट ठेवू नका. कारण आम्हाला आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत तिथपर्यंत आम्ही मराठा बांधवांना आणखीन सांगितलं नाही, पण सांगणार आहेत. पण ओळखी नाहीत त्यांनी असं म्हणू नका की आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला फोन आला नाही. ओळखी नसतील म्हणून सांगितलं असतं. एवढ्या वेळेस आपण मराठा म्हणून आणि आपलेच महाराष्ट्रातले भाऊ म्हणून लढायची ही माझी तुम्हाला विनंती आहे. का विनंती आहे की अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार. या संधीचं सोनं करायचंय. कोणालाही सांगितलं असलं तरी म्हणायचं नाही त्याला सांगितलं तेव करत. सगळा मराठा समाज मतभेद असतील नसतील मला माहित नाही, सोडून एकत्र या. तुम्हाला आमच्याकडून आग्रहाचं आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे. तुम्हाला नसल विचारलं तरी स्वतःहून तुम्ही पुढं येऊन करा. कारण तिथं आपल्याला प्रचंड ग्राउंड लागणार आहेत, प्रचंड पाण्याची व्यवस्था लागणार आहे. त्याच्यासाठी मुंबईतल्या मराठा समाजाची आम्हाला आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही ते करावं. याचबरोबर चौथी गोष्ट की उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे. शिवाजी पार्क असतील, BKC असेल, माझत मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाते इकडचे बघण्यासाठी ग्राउंड किंवा कसं एक आहे याच्यासाठी. तर मुंबईतल्या बांधवांनाही विनंती की त्यांच्यासोबत आपणही तिथं थांबावं आणि बाकी सगळे कामं मात्र आपल्या मुंबईतल्या मराठा बांधवांनीच करून घ्यावेत. आणि जनतेलाही मुंबईतल्या विनंती आहे की आम्ही आमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून येतोय. सगळेजण मात्र सर्व मुंबईतली जनता सगळ्या जाती धर्माची आपण मोठ्या मनानं सहकार्य करा. तिथं सगळ्यांनी साथ द्या ही विनंती. याचबरोबर 6वा मुद्दा आहे की ज्या रस्त्यावरून आम्ही जातोय आता त्या रस्त्यामध्ये जे गावं यायला लागलेत त्या गावांनी चालणाऱ्या लोकांना साथ द्या. रस्त्यात पाणी काय जे तुम्हाला शक्य असेल ते आपण व्यवस्था करा. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो, जर एखाद्या गावात किंवा रस्त्यानं चालताना व्यवस्था नाही झाली तर आपण ज्या तुकडीत आपल्याला नेमून दिलंय याच्यासाठी तुकड्या नेमून दिल्या की कुठं काही नसल झाले एखाद्या गावात व्यवस्था तर आपल्या वाहनामध्ये आपण सगळं सोबत घेतलेलं आहे. वाहन उभा करायचे, त्याच वाहनाच्या ठिकाणी स्वयंपाक करायचा आहे, आपण तिथं जेवण करायचे, जेवण झाले की परत निघाले. जे वाहन आहे आपलं शक्यतो त्याला घर बांधवा. म्हणजे थंडीचं पावसाचं टेन्शन आहे, शक्यतो त्याला घरच बांधवा की आपल्या घरासारखं पॅक बंद सगळं. उघडलं, पाऊस आला तर आतमध्ये गेलो, थंडी वाजली तर आतमध्ये गेलो, उघडलं, बाहेर आलो, चालायला लागलो. आपल्या तुकडीतच आपले वाहनं ठेवा. माणसं पुढे चालतील, मागं वाहनं ठेवा. कारण वाहनं जर पुढे गेले तर तुकडीतल्या माणसाला जर भूक लागली, चहा प्यायचा, नाश्ता करायचा, त्याने करायचा कसा. आपण आपल्या तुकडीत माणसं पुढे चालतील, मागं वाहनं चालू द्या. जागेवर तुम्हाला थांबता येईल, तुमचा स्वयंपाक करता येईल, तुम्हाला जेवण करता येईल एखाद्या गावात नसेल तर. त्यामुळं सगळ्या वस्तूंशी सज्ज राहा. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठा माणसानं येताना जरी रस्त्यात कुठं काय नाही मिळत तर आपणच सज्ज राहा. शक्यतो माझा एक असा अंदाज आहे, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जाऊस तर शक्यतो आपल्याला काहीच करण्याची वेळ येणार नाही. म्हणजे नाश्त्याची नाही, जेवणाची नाही, शक्यतो असं दिसतंय. गावागावातले शेजारचे शेकडो गावं एकत्र येऊन ते रस्त्यात व्यवस्था करणार आहेत अशी मला माहिती मिळालेली. त्यामुळं आपण जे धान्य, जे गोष्टी घेतोय, जे जेवायसाठी साहित्य घेतोय हे आपल्याला मुंबईत गेल्यावरच उघडावं लागणार आहे अशी माझ्यापर्यंत आलेली माहिती आहे. त्यामुळे तुम्ही
शक्यतो आपल्याला करण्याची गरजच पडणार नाही, परंतु संख्या प्रचंड मोठी आपली, म्हणून काहींकडून ते शक्य होईल नाही होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही. म्हणून आपण सज्ज राहा. आपल्या गोष्टी आपण घ्या, जिथं आपल्याला वाटेल तिथं आपली तुकडी उभा राहिली की आपण लगेच जेवण करायचे, पाणी घ्यायचंय, पाण्याच्या व्यवस्था करायच्यात. आपण आपल्या शक्य असले तर टँकर सोबतच घ्या, शक्य असले तर ॲम्ब्युलन्सवाल्यांना पण सांगा, शक्य असेल तर आपले सगळं धान्य जागेवरच पीठ त्याचे तयार करून घ्या आणि कोरडं जास्तीचं घ्या, जेणेकरून जास्त दिवस टिकल खाण्यासाठी. 2-3 प्रकारचं आपल्यासोबत सरपण बी राहू द्या, चुली पण राहू द्या, आंघोळे करण्यासाठी भांडे पण राहू द्या, बकेट पण राहू द्या, जेवणासाठी ताटं राहू द्या, त्याचबरोबर तांब्या सुद्धा राहू द्या पाणी पिण्यासाठी. आपल्या वस्तीनं सज्ज राहा. कारण कपडे पण राहू द्या, पांघरायला हातरायला सुद्धा राहू द्या, चटाया सोबत घ्या, रगी पण घ्या, शोटर घ्या, मफलरी घ्या सोबत. तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे. कधी रस्त्यानं पाय दुखा लागले, पायदुखीच्या गोळ्या घ्या. गोळ्या खायच्या कान मुंबईला चालायचं, आता मागं पुढं बघायचंच नाही, कोणी थांबायचं नाही. दुखायला लागलं कोणाची वाट बघायची अजिबात नाही. ताप आली की गोळी घेतली की निघाला पुढं. जेवायला भूक लागली, आपली तुकडी थांबली, सगळ्यांनी जेवण करायचे. उदाहरणार्थ तुमच्या गाडीत 10 लोक आहेत, तुमच्या ट्रॅक्टरमध्ये म्हणा, टेम्पोत म्हणा, तुमच्या पिकअपमध्ये म्हणा, किंवा तुमच्या ट्रकमध्ये तुमची काय वस्तू असेल, टमटम असेल किंवा तुमची 4 व्हीलर गाडी असेल, तिची मागची सीट काढून टाका. मागं तुमचे 4-5 जण झोपतील त्याच्यात, कारण त्याला घरच बनवायचं थोडक्यात. म्हणून मागची सीट काढून टाका, फक्त ड्रायव्हरचं ठोय एकट्याचं, आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये व्यवस्था करून ती सिस्टम करा. कारण कधी काळी तुम्हाला जर भूक लागली, तुमच्या गाडीत जर उदाहरणार्थ 10 लोक असले, तर तुम्ही त्या 10 लोकांनी आपण आपला मिळून स्वयंपाक करायचा. कारण इतक्या लोकांना तुकडीच्याला आपण करू शकत नाही. जे तुकडीत लोक आहेत आपले 30-40 हजार तुकडीत उदाहरणार्थ लोक आहेत एका, तर एवढ्याचा स्वयंपाक बनवणं सोपं नाहीये, हेही समजून घ्या. आपण आपल्या गाडीतलं साहित्य खाली उतरायचं. आपण 10 जण आहेत उदाहरणार्थ, 10 जणांचा लगेच स्वयंपाक करायला लागेल, 10 जणांना रेटून खायचं का निघाल. उदाहरणार्थ तुमची ट्रक आहे, ट्रकमध्ये तुमच्या 40 माणसं आहेत किंवा 50 आहेत किंवा 100 आहेत, काय जे असतील ते समजा मला आता सांगता, तर त्या ट्रकमध्ये एक कप्पा करा. तिथं आपले धान्य सरपण हे ठेवायसाठी तिथंच एक कप्पा करा. तुमचे आथरायचे, पांघरायचे, तुम्हाला घ्यायचे कपडे ठेवण्यासाठी, साबणी, डोक्याचं तेल, काय काय असं, दातं घासायचं, त्या सगळ्या वस्तू त्याच्यात ठेवा. आणि त्याच्या अलीकडच्या कप्प्यात तुम्हाला आराम करायला सुद्धा ठेवा, कधी पाऊस आला किंवा थंडी वाजली तर. कारण कुठं मंगल कार्यालय पुरणार येत माहीत नाही, कुठं मंदिरं पुरणार येत माहीत नाही. त्यामुळे तुम्हाला अडचण आली की तुम्ही डायरेक्ट त्या गाडीमध्ये झोपायची व्यवस्था करायची. आपण स्वतः सज्ज होऊन चला, अवलंबून आपल्याला राहायचं नाहीये. कारण समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराला 70-75 वर्षात कोणी मोठं नाही केलं. हे मोठे झाले, आपल्याला वाटलं होतं आपण मोठं होतं, आपल्या लेकरं मोठं करायसाठी कुणीच पुढं नाही आलं. मराठा बांधवांना माझी खरोखर तुम्हाला सांगतो हात जोडून विनंती, आपल्या लेकरं मोठं करण्यासाठी एक नेता पुढं नाही आला. आपण यांना सगळ्यांना मोठं केलं, पण आपल्या लेकरं मोठं करायला कोणी आलं नाही. म्हणून सज्ज होऊन सगळेजण बाहेर पडा. काम पटापट शेतीचे उरकून घ्या आता. कारण 20ला एकदा बाहेर पडलो की आरक्षण घेऊन वापस यायचं. त्याच्यामुळं आपण सज्ज राहा. आपण आपल्या गाड्याचा स्वयंपाक करायचा, आपण आपल्या गाड्यात स्वयंपाक केला की पुढं चालायचं. रक्षण प्रत्येक गाडीत, हे महाराष्ट्रातल्या मराठा समाज प्रत्येक गाडीत 2 स्वयंसेवक सज्ज ठेवा. प्रत्येकाच्या 10 असले तरी त्याच्यात 2 स्वयंसेवक, 50 असले तरी 2. कारण तुमच्या तुकडीचं रक्षण तुम्हाला करायचंय, रात्रीचा गस्त तुम्हाला घालायचा. कुणी उद्रेक नाही केला पाहिजे आपल्या याच्यावर. त्याच्यामुळं प्रत्येक माणसानं सज्ज राहायचं. प्रत्येक कोणी उद्रेक नाही केला पाहिजे, कोणी जाळपोळ नाही केली पाहिजे. आपलं हे शांततेचं आंदोलन याच्यासाठी आपल्या तुकडीतल्या प्रत्येक माणसानं स्वयंसेवक व्हायचंय आणि आजूबाजूला सज्ज राहायचे. आपला माणूस आपल्या तुकडीमध्ये कोण घुसतोय आणि काय करतोय याच्यावर लक्ष ठेवायचं. कारण आपल्या गाड्यातच आपण झोपायचं, म्हणजे आपल्या गाड्याचं रक्षण सुद्धा आपणच करायचं, म्हणजे आपल्याला काही बाधा येणार नाही. पंक्चर गाड्या झाल्या तर आपले पंक्चर काढणारे आपणच व्हा. ते गावाकडून येताना साहित्य घेऊन या, हवा भरायचे आपण, पंक्चर काढणारे आपण. आपलं कामच आपण करायचं स्वतः. आता कुणाला शोधायला जायचं नाही, कोणीही नियमाच्या बाहेर जायचं नाही, कोणी मध्ये व्यसन करायचं नाही, त्याला डायरेक्ट घरी काढून दिलं जाणार. कोणी उद्रेकासारखं काही शांतता भंग करायचं काम करायला त्याला धरायचं, पोलिसात ताब्यात द्यायचं. ते आपला असू किंवा बाहेरून आलेला असू. आणि बाहेरून आपल्या तुकडीत कोणी येऊच शकत नाही, आला बी तरी आपण ते धरून द्यायचं. रात्रंदिवस आपण टीमा तयार करायच्यात आपल्या आपल्या तुकडीमधल्या. ते आपण आपलंच काम करायचं. आम्हाला निवेदन दिलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला आदेशच नाही, सूचनाच नाही, डायरेक्ट आत्तापासून कामाला लागायचे. तुमच्या गाडीत तुम्ही सज्ज होऊन यायचे. आपल्या एका गाडीत 2 स्वयंसेवक म्हणजे तुम्ही सज्ज होऊन आलात. ज्या तुकडीत असाल त्या तुकडीत गेल्याबरोबर तुमच्या स्वयंसेवकाला काम लावून द्यायचं. एवढंच काम ठेवायचं. तिथं गेल्यावर कोणती तुकडी येईन काय येईन मग काही कळणार असं नाही. घरूनच तुमचं असं लक्षात घ्यायचं
तुमची गाडी, तुमच्या गाडीतले लोक, म्हणजेच आपण सगळ्याला आपल्याला आता काम करायचं. तिथं गेल्याच्या नंतर सांगायचं. रात्रीच्या मग तिथून पुढे तुकड्या पाडायच्या. रात्रीच्या गस्तीवर कोण, पहारा द्यायला कोण, दिवसभर कोण. फक्त फोटो काढण्यासाठी कोणी गडबड करायची नाही, कारण तिथं गोंधळ आपल्याला काय होऊ द्यायचा नाही, गर्दी करायची नाहीये. सेल्फ्या काढायसाठी आपण नंतर निवांत आहेत आरक्षण मिळाल्यावर एकमेकाचे फोटो काढा, सेल्फ्या काढा, काहीही हरकत नाही. पण सध्या एकच फोकस, एकच ध्येय, मुंबईकडे कूच करायची. मराठ्यांनो अशी धडक मारा की देशात अशी कुणी धडक मारली नसं. आणि गेल्यावर बिना यशाच्या माघारी नाही यायचं, विजयच घेऊन माघारी यायचं. याच्यासाठी घरी नाही थांबायचं, आता घराच्या बाहेर पडायचं. कारण आपण खूप संध्या सरकारला दिलेल्या आहे, खूप संध्या सरकारला दिल्या. आता आपल्याला ते आरक्षण घेऊन यायचं. इतकं सज्ज राहा, दक्ष राहा की कुठंही काडी सुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे, आपल्याला मोडली नाही पाहिजे. पण मुंग्यासारखे मराठे मुंबईकडे कूच केलेले दिसले पाहिजे. असं देशानं कधीच बघितलं असताना तुम्हाला बी स्वाभिमान वाटला पाहिजे. हो, हात जोडून सांगतो तुम्हाला की तुम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे तुमचा स्वतःचा, की या लढ्यात मी स्वतः साक्षीदार आहे. मी या लढ्याचा, विजय लढ्याचा साक्षीदार झालोय. मला घरी नाही राहायचं, ही विजय मिळवण्यासाठी मला यायचे. साक्षीदार बना या लढ्याचे, घरी थांबू नका. सगळे बाहेर निघा, सगळे बाहेर निघा. काम पटापट उरकून घ्या. या लढ्याचा साक्षीदार व्हा. तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो. कधी काळी तुम्ही छातीवर हात ठेवून म्हणला पाहिजेत की या लढ्यात मी होतो, माझ्या नातवासाठी होतो, माझ्या मुलासाठी होतो, माझ्या बहिणीसाठी होतो, माझ्या भावासाठी होतो. मला स्वाभिमान आहे, मी या लढ्यात सहभागी होतो. रात्रंदिवस मी गेलोय. बाकीचे सणवार नंतर करता येतील आपल्याला, लग्न असतील आपले तेही नंतर करता येतील आपल्याला, किंवा आपण आता भेटीला नाही थांबलोत लग्नाला, माघारी आल्यावर भेटू त्यांना. कुठं काय उत्सव असतील नंतर जाऊ आपण, सण नंतर करू. खूप पिढ्या पडल्यात आपल्याला सण करायला. पोरांच्या हाल चाललेत, एका टक्क्यावर पोराचे वाटोळे झालेत. पोरं नुसते शिकवायलेत. आपण एक स्वप्न लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा, पोरं शिकवतोच आपण, पण ते पोरग नोकरीला लागत नाही हे सुद्धा डोक्यात ठेवा. कारण काल एक मला उदाहरण आलं होतं, त्या उदाहरणापासून सांगतो की 95% मिळालेल्या मुलाला सुद्धा शेवटी कोठ्यातून ऍडमिशन घ्यायला लागलं. पण काहींना कमी टक्के होते, काही बांधवांना त्याच्याच रूम मधल्या, तर त्याला नंबर मिळाला. ही परिस्थिती आहे. आपले पोरं सुद्धा नोकऱ्याला लागले पाहिजेत. यासाठी नुसतं शिकू नका, तर ते आरक्षणासाठी सुद्धा लढायला बाहेर पडा. मी खूप वेळचं बोलतोय मीडियाच्या बांधवांशी, आणि मीडियाच्या बांधव थेट तुम्हाला तुमच्या घराघरात दाखवते. तुम्ही आता गाफील नका राहू. मराठा समाज अजिबात, सगळे सज्ज व्हा, सगळ्यांनी आता बाहेर पडा. कारण ही शेवटचा लढा आहे. आणि जिथं जिथं बोललो, तुमच्या एकजुटीमुळं, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो संख्येनं आलेल्या मराठा समाजाची एकीमुळे आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. तो विजय तुमचा आहे, तुमच्या एकजुटीचा आहे. पूर्वी म्हणलं जायचं काहीच व्हायना, नुसती आंदोलन मोर्चे करू बेजार झालो आपण. आरक्षणच मिळाला तुमच्या एकजुटीमुळं, आणि एक हाती काम हे काम करता यायला लागले. त्यामुळे 54 लाख मराठ्यांना न्याय मिळालाय. आणि त्या एका नोंदीवरती त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ मिळतोय. आता जालन्यात एकच उदाहरण असं आहे की एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला. 70 जणांना एका नोंदीवरती. तुम्हाला सांगतो, या 54 लाखावरती 2 कोटी लोकांना न्याय मिळणार आहे. म्हणजे तुमचा विजय झालेला आहे. ह्यो आरक्षण तुमच्याच मुळे मिळालेलं आहे. ही समाजाचाच विजय, कोणाला श्रेय जात नाही, कोणालाच श्रेय जात नाही. आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना आरक्षण घ्यायचं ओबीसी आरक्षणातून. त्यामुळे सगळे मुंबईकडे चला, सगळेची सगळे. सरकारनं क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटीमुळे आणि आंदोलनामुळे दाखल केलेली. फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाहीये मराठ्यांनी, ते सुद्धा मराठी घेतलेलं, त्यांनी घेते सुद्धा. पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का, ते टिकणार आहे का? इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं की उडाल. मग जर ते ओपन कोर्टात गेलं तर त्याचं, त्या अहवालाचं वाचन होणार आहे पुन्हा. मग मात्र ते चॅलेंज होणार नाही, ते टिकल सुद्धा. आणि मग आम्हाला शंका आहे नाही, मग ते टिकण्याची शक्यता सुद्धा आहे. ते मराठी घेण्यास त्या मराठ्यांना काही हरकत नाही, मराठी घेतील सुद्धा. पण सरकारनं ते स्पष्ट केलं की ते ओपन कोर्टात होणार आहे. आणि ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या होत्या त्या त्रुटीसह कोर्ट सगळं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानुसार न्याय मिळणार आहे. परंतु ते स्पष्टीकरण होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की
त्या लफड्यात पडण्यापेक्षा तो ही क्युरिटी पिटिशनही याच मराठ्यांच्या एकजुटीमुळे दाखल झाली. तेच गोरगरिबांचं श्रेय आहे. ते सुद्धा क्युरिटी पिटिशनचं काही सगळं श्रेय गोरगरीब मराठ्यांचं. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, गोरगरिबांना सगळ्यांनी मिळून गोरगरीब मराठ्यांना ते श्रेय द्यावं. कोणालाही श्रेयाची काय नाही. एकदा मायबाप समाजाला आपण खूप श्रेय घेतलेत, आपण एक कशाचे पण माझ्यासहित एकदा आपल्या मायबाप समाजाला श्रेय तुम्ही एकजूट झालात म्हणून आता मराठ्यांना सांगतो आणि सरकारला विशेष करून की आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत, आमच्या नोंदी सापडल्यात, मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झाले. कायदा पारित करा, मोकळा व्हा. कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय? परत ते गेलं की आम्हाला पुन्हा पाडी तेच पुन्हा आंदोलन. म्हणून मराठ्यांना सांगतो आपली पक्की मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्यावरच आम्ही ठाम आहे. त्यासाठी 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता आंतरवालीतून मुंबईकडे मराठे कूच करायला लागलेत पायी. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, घरी थांबू नका. मी तुमचा मुलगा म्हणून पुढे झालोय, मला पाठबळाची गरज आहे, तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. मी हटत नाही, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही. धन्यवाद. विसरू नये म्हणून प्रश्न विचारतो. तुम्ही क्युरिटीचा मुद्दा काढताय. एसीबीसी आरक्षण असणार आहे, ते जर आरक्षण स्वीकारलं तर ते फक्त राज्यापुरतं लागू असणार आहे. ओबीसी आरक्षण जर घेतलं तर ते केंद्रात सुद्धा मराठा समाजाला लागू असणार आहे. त्यामुळे मग तुमची या कारणामुळे ठासून भूमिका आहे का की ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे? नाही, आम्ही ओबीसी आरक्षणातच येतात म्हणून आमची ठासून भूमिका आहे की आमच्या जर नोंदी सापडल्या 54 लाख म्हणजे साधा आकडा नाही. कायदा पारित करण्यासाठी खूप आधार झाला. आणि गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं जरांगे पाटील 4 दिवसात होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. आपण 40 दिवसात दिला होता. याच्यासाठी ती कायदा पारित करायसाठी वेळ लागत, त्याच्यासाठी आधार लागतो, नोंदी लागते. मग आता 3 महिने दिलेत आपण एक्स्ट्राचे, म्हणजे पाठीमागचे 40 दिवस आणि आता 24 डिसेंबर पर्यंत दिलेले 2 महिने म्हणजे 3 महिने. आता आधार भरपूर आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. आणि मराठा बांधवांना याला जोडून सांगतो, मराठ्यांच्या पोरांचं आयुष्याचं कल्याण करायचंय. एक काम कमी करा, पण एकदा आयुष्याचं पोराला मिळून देण्यासाठी तुम्ही बाहेर पडा आणि मुंबईला चला. आपल्या डोळ्यात देखताच आरक्षण घ्यायचंय. आपल्या मागं मग खूप आपल्या लेकरांचे हाल होणार आहेत. आपण खूप लोकांना मोठं केलं, खूप राजकीय नेत्यांना मोठं केलं, ते आपल्याला काय सांगतील तेही सांगतो लगेच 1 सेकंदात. आम्ही विकास केला, आम्ही डांबऱ्या टाकल्या, आम्ही कुठं आमकं केलं, आम्ही तुमचं तमकं केलं. हे बघा, त्याच्यातून विकास झाला पण तेच मोठे झाले. आपले पोरं कोणी मोठे नाही केले, कोणी मोठे नाही केले. आपले पोरं आज रस्त्यानं वन फिरायला लागलेत येडे झाल्यासारखे. आपल्या मुली एका टक्क्यावर हुकल्या तर सुशिक्षित बेकार म्हणून घरी रडत बसायला लागल्या. म्हणून तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना विनंती, लेकरासाठी बाहेर पडा. बस हे कसे आरक्षण देत नाही ना तेच बघतो, त्याची काळजीच करू नका. काल 2 मुली तुमच्याकडे आल्या होत्या, धाय मोकलून रडत होत्या. त्या काय त्यांचा प्रॉब्लेम होता आणि कसा त्याच्यावर तोडगा काढला? हा, बरं झालं तुम्ही विचारलं. काल 61 विद्यार्थ्यांचे ते जे धाय मोकलून रडत होते त्याचं कारण असं होतं की त्यांची 5-7 वर्षापूर्वी निवड झालेली आहे. फक्त नियुक्ती द्यायची राहिली, आरटीओ मध्ये निवड झालेल्या होत्या त्यांच्या. ते का असे भयानक रडत होत्या की आमचं आयुष्य बर्बाद झालं, आमच्या आई बापाने आम्हाला कशासाठी शिकवलंय की आमचे पोरं मोठे होतील म्हणून, आणि आम्ही निवड झाली फक्त नियुक्ती द्यायची तरी आम्हाला नाही. आमचं आता वय निघून चाललंय, आम्ही कसं जगायचं. ते भयान शब्द होते. आता मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नाही सांगत त्या मुलींचे. काही मुली तर एवढ्या रडून काय म्हणत होत्या. मी बळच त्यांची समजूत काढली. त्यांना सांगितलं, उदय सामंत साहेबाला फोन केला मंत्री महोदयांना, आणि त्यांना सांगितलं प्लीज हात जोडून विनंती आहे, मराठ्यांचे पोरं बर्बाद व्हायला लागले, तुम्ही काही करून यांचा विषय मार्गी काढा. असाच सारथीच्याही विद्यार्थी होते जवळपास 1-1.5 हजार. पाठीमागच्या महिन्यात ह्या पाठीमागच्या अधिवेशनात उदय सामंत साहेबांना त्यांना सांगून, शंभूराजे देसाई साहेबांना सांगून मुख्यमंत्र्यांशी त्यांची बैठक करून त्यांचाही आता प्रश्न निकाली ते काढायला लागलेत. तर कालच्या त्या आरटीओच्या विद्यार्थ्यांचा सांगितलेल्या प्रश्नाबाबत आता मला वाटतं 12 वाजता त्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक आहे, तेही तो मार्गी काढतोत म्हणले, तोही निघत. याच्यासाठी मराठा समाजाला मी जागृत करतोय की सावध व्हा. एकदाच आयुष्याचं लेकराला द्या. आता जशी तुम्ही जमीन त्यांना आयुष्यभरासाठी भाकरी दिली आयुष्याची, तशीच आरक्षण ही आयुष्याची त्यांना एकदा भाकरी द्या. घराच्या बाहेर पडा, काय विचार करू नका काहीच. जे गावातले पोरं येणार आहेत ना, ज्या काय त्या गाड्या घेऊन येणार आहेत, काय जे असतील त्या 1, 2, 4 काय असतील मला माहित नाही, गावकऱ्यांनी मिळून तो त्यांचा डिझेलचा त्याचा खर्च उचला. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून पूर्ण गाव त्यांना वाटा लावायला राहा.
कारण खिंड आम्ही तिकडे जाणारे, मुंबई जाणारे आम्ही तिकडची खिंड लढवतो. राहिलेल्यांनी, गावाकडे राहिलेल्यांनी इकडे खिंड लढायची असं काहीच नाही की इकडं काय नाही. इकडे तुम्ही खिंड लढवायची, साथ द्यायची आम्हाला. गावात वर्गणी करा, जो खर्च येतोय तो काढा. किती गाड्याचा खर्च आहे तो डिझेलला त्यांना खर्च द्या. जर तिकडं धान्य संपलं तर मागून ट्रकने घेऊन पुन्हा या, त्यांना धान्य द्या, गावकरी वापस या. हे काम सगळ्यांनी वाटून घ्या, कारण हे करावं लागतंय. याला जोडून विशेष करून सांगतो, जर महाराष्ट्रात या रॅलीच्या पायी दिंडीच्या नावाखाली कोणी जर पैसे मागितले, कोणालाही पैसे देऊ नका, कोणाला 1 रुपया देऊ नका. दिले तर ते माघारी घ्या. इथं गावकरी किंवा स्वतःहून मनाने देणारे लोक आहेत काही, यांच्या माध्यमातून तर डिझेलचा त्याचा खर्च केला जाणार आहे. काय लागतंय त्याच्यामध्ये आपण आपल्या तुकडीला किंवा आपण आपल्या गाड्याला, आणि काहीच लागत नाही. पोर आपण आपल्या गाड्या तिथूनच सजून आणणार आहेत, आपण आपले ट्रॅक्टर तिकूनच सजून आणणार आहेत, तिकूनच झेंडे लावून आणणार आहेत, तिकूनच बोर्ड लावून आणणार आहेत, तिकूनच ते ड्रम पाण्याचे घेणार आहेत, तिकूनच धान्य घेणार आहेत, तिकडूनच तेल मीठ घेणार आहेत. त्याच्यामुळं तो खर्च गावकऱ्यांनी करायचा आहे. आपल्या गावकऱ्यांनी जेवढे आपल्या गावातून पोरं चाललेत त्यांना काय काय लागतंय, किती दिवसाचं चालवलं यांनी, ते गावकऱ्यांनी द्यायचं. काही काही गावकरी बांधवांनी वाटा लावताना त्यांना सुख असं द्या की जास्त दिवस ते टिकल असं द्या. स्वतःचे लेकरं समजा त्यांना, जरी तुमचं लेकरू जाणार नसलं मुंबईला, दुसऱ्याचं चाललं असलं तर तुमचं समजून त्याच्या गाडीत 1-2 किलोचं सामान काय तुमचं शक्य असेल तेवढं त्याच्यासाठी टाका, म्हणजे इकडं खूप दिवस पुरं. जर कटाळाचा आला स्वयंपाक करायचा आम्हाला एकमेकाचा, तर ते आम्ही खाऊ रस्त्यानं. आम्ही उपाशी तापाशी राहू, रात्रंदिवस चालू, पण गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय देऊन मोठं केल्याशिवाय आता आम्ही हटत नाहीत. फक्त मागची बाजू आपण आपले सांभाळा. सगळं गाव वाटा लावायला त्यांना. आपले पारंपरिक खेळ आहेत, वाद्य आहेत, तेही सोबत घ्या. आपल्याला करमन म्हणून हलक्या संघ घ्या, लयजिमी संघ घ्या, वाटाने कबड्डी. आनंदात जायचं आणि आनंदात आरक्षण घेऊन यायचं. हॅट मजात जायचं. असं वाटलं नाही पाहिजे की ही दिंडीत लय दमलो, किती चाललो कळालं सुद्धा नाही पाहिजे. संरक्षण करा, रक्षण करा. एवढ्या वेळेस आपल्या जातीच्या लेकराला मोठं करायसाठी बाहेर पडा. मी तळतळीनं सांगतोय, अशी संधी जर गेली ना पुन्हा येणार नाही. आणि मराठ्यात उत्साह आहे दादा आता सध्या. 54 लाख नोंदी मिळाल्यामुळं मराठ्यांना वाटतंय, कोण म्हणतं आरक्षण मिळत नाही. इथून मागं फक्त वाटत होतं आपण लढतोय, पण आता काही ना काहीतरी पदरात पडलं, म्हणजे 2 कोटी लोकांना आरक्षण मिळालं आतापर्यंत. त्यामुळे मराठ्यात उत्साह आहे. मराठ्यात तुटून बाहेर पडते, सगळे बाहेर पडा. दिंडीच असली पाहिजे म्हणजे. हा, दिंडीच असली पाहिजे. त्याच्यात आपले काही महाराज मंडळी घ्या, पकवाज वाजणारे घ्या, टाळ वाजणारे घ्या, तेही सोबत चला. विशेष करून महाराज मंडळीला सांगतो, तुम्हाला काही मधल्या काळात त्रास झालेला आहे राज्यभर. आमच्या कानावरती आहे, आम्ही विसरलेलो नाही. एकदा आरक्षण मिळू द्या, हिसाब होईल. मराठा समाज, राज्यातले जनता तुमच्या पाठीशी, काळजी करू नका. पण तुम्ही कच खाऊन मागं सरकू नका. त्रास सहन करा, ह्या मराठ्यांच्या लेकराला मिळेपर्यंत करा सहन. त्याच्यानंतर आहेत आम्ही तुमच्या सोबतीला, तोपर्यंत सहन करा. पण प्रचार प्रसार तुमचा मागं होता तसंच राहू द्या. शेतकऱ्यांपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत म्हणतो, सगळ्याच्या सहभागी व्हा. आमदार, मंत्री, खासदार सगळ्या पक्षाचे, माजी मंत्री, एवढीच संधी आहे मराठ्यांच्या पोराला तुम्हाला साथ देण्याची. द्या, ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्ही जर नाही यावेळेस पाठीशी उभा राहिलात, मराठा तुम्हाला दारात नाही उभा करणार. आणि मराठ्यांना तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकराच्या मदतीला येऊन तेव्हाच तुमचा, ह्यो आमचा दादा आहे, ह्यो आमचा साहेब आहे, हे साहेबाचा भाई आहे, काय बाहेर फेर आहे, सोडून द्या. डोक्यातून काढून टाका. खुळा आपले लेकर मोठं करायला कोण नाही येत. आपल्या डोळ्यात येतात आपल्या पोराला आपल्याला आरक्षण द्यायचंय, माग नंतर पोरांचे लय हलवणार आपल्या पाठी. सगळे हे डोक्यातून काढा, यांना मोठं केलं आणि एका आपले पोरं मोठं करायला येणार. काय गरज नाही पडत. कोणी काय 100 रुपये तेल मीठ देत नाही आपल्याला. कष्ट करून आपल्याला जो भरायचंय, आरक्षण मिळून आपणच आपले पोरं मोठे करू. डोक्यातून काढून टाकाय. जे मदत येत नाही ते राजकीय. मराठा आरक्षण दिंडी असं नाव दिलं, नाव चांगलं देणार आहेत आम्ही. आणखीन दिलं नाही, फक्त रूट देणं गरजेचं होतं. समाज खूप मागणी करत होता, राज्यभरातून फोन. त्या फोनानं बधीर डोकं झालं होतं. इतके फोन, रूट सांगा म्हणजे आम्हाला तयारीला लागायचा. तर त्याच्यामुळे रूट सांगितलाय, कच्चाच रूट सांगितलाय. गाव ना गाव एक दिवस सांगणार आहेत आम्ही, गाव ना गाव. ते मुक्काम किती पडतील आणि ते काय आम्ही डोक्यातच नाही घेतलं. आता आमच्या डोक्यात काय आहे, बीडच्या इशारा सभेतून जेव्हा आपण सांगितलं होतं 20 तारखेला अंतरवाली सोडणार आहेत. कशाच्या दिशेनं कशासाठी 2 मुद्दे समजून घ्या मराठा बांधवांना, आणि मराठा बांधवांना समजून घेतलेले. तारीखच कोणची आहे, किती वाजता पोहोचते,
काय भूमिकाचे इकडं काय भिताडाच्या आत काय बोलले हे बंद झालं मराठी वाक्यातलं. त्यांचा या लेकरावर पक्का विश्वास आहे. हे मॅनेजर होत नाही आणि सगळे बधिर केलेत हे माझ्या मायबापांना माहिती आहे. त्याच्यामुळं आमचं जे ठरलंय 20ला अंतरवाली सोडायचं. आम्ही 20ला सोडणार आहेत. उद्देश दोनच आहे. 20ला बाहेर पडतोय कशासाठी चाललो ते किती दिवस पोहोचून द्या. आम्ही चाललो मुंबईकडे. कशासाठी? ध्येय काय? आरक्षणासाठी. मग लागून द्या ना किती दिवस. त्याला काय 2 दिवसात जाऊन येतं काय लागून दे काय लागायचं आम्ही आमचं बघू. आरक्षण आम्हाला घ्यायचंय. तारखेलाच जायला काय तिथं वाटप सुरू आहे काय गेल्यावर संपन्न म्हणून त्याच तारखेला जायचं पाहिजे. 20लाच तिथं जायला पाहिजे. 21ला नाही जायला पाहिजे. वाटप संपन्न. आम्ही दिशेनं चाललोय आरक्षणाच्या. मायबापा उशीर होऊ द्या. आपल्याला आपल्या दिशेने जायचं. काय नाही ऐकत कोणाचं. कोणत्या तारखे म्हणले होते तारखे मागं पुढे झाल्या हो द्या मागं पुढं. 39 वर्ष आपले हाल झालेत. काय होणार नाही. फक्त चालत राहायचंय. साथ द्यायची. मात्र घरी थांबू नका. जीवाची बाजी लावून फक्त आपल्या मराठीच्या लेकरासाठी लढतो. गोरगरिबांना कोणी मोठं नाही करत. एवढेच मोठं करायसाठी बाहेर पडा. आता हे तुमचं नियोजन ऐकल्यानंतर सरकारच्या काळजात निश्चित धडकी भरली असेल आणि समाजामध्ये प्रचंड उत्साह चैतन्य निर्माण झाला असेल. 20 तारखेच्या आधी तुमची ही दिंडी निघण्याच्या आधी सरकारला काही इशारा आहे का? नाही त्यांना काहीच इशारा नाही. 24 डिसेंबर पर्यंत इशारा होता. त्यांना होता. त्यांनी 24 डिसेंबर पर्यंत दिला नाही. त्यामुळे आमचं मनस्थिती 2 तार झाली. धरसोड करायला लागली. देतेन का नाही. म्हणून आम्ही लढायला सज्ज झालो आणि परिपक्वते पण पूर्ण तयारीने आम्ही जाणार आणि ताकदीनं जाणार. थोडं वाचून दाखवू का? हो आहे सगळ्यांची इच्छा. 1 मिनिटासाठी थोडं आहे तेवढंच वाचतो म्हणजे थोडं लक्षात येईल. मराठा बांधवांनी हे सोबत घ्यायचंय. याच्यात कमी जास्त असेल तर तुमच्या पद्धतीनं सुद्धा करा. एक चटाई घ्यायची सगळ्यांनी. प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय. संपूर्ण मराठा समाजासाठी एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं. म्हणजे सगळ्यांना हे घ्यायचं. आता लक्षात ठेवा. एक चटाई घ्यायची. एक रग घ्यायची. एक उशी घ्यायची. एक शोटर घ्यायचं सोबत. एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला. आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्यात आवश्यक. एक टॉवेल घ्यायचाय आवश्यक. अंगाला साबणी घ्यायच्यात तुमच्या अंगाच्या. कपड्याच्या साबणी घ्यायच्यात. खोबरे तेलाच्या बाटल्या सोबत घ्यायच्यात. गंधाची पुडी घ्यायची. कोलगेट घ्यायचंय सोबत. ब्रश सोबत घ्यायचाय. ताप सर्दी खोकला अंगदुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या. कुंकड कैला पुढं बघायला ठेवायचंच नाही सापडायला. एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा. एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून. आणि भांडे ठेवा 1-2. जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला. जेवणासाठी ताट ठेवा आपलं. कुंकड ताण नको. हे संपलं ते संपलं म्हणायला. एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची प्रत्येकानं. एक बॅटरी ठेवा. मच्छर कॉईल सोबत ठेवा. म्हणजे कुठं मच्छर चावा लागली तर दिल्ली जाऊन आणि नाहीत मच्छराने गेले तर कणाकण मारा अंगावरच हातानी. बॅटरी ठेवा. आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा. आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा. हातात एक ठेवा. 2 भगवे झेंडे. एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा. तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायचं ठेवा. इस्त्रीचं सगळं फडका संघ घेऊ नका. कारण जसे असते तसेच घालू. चार्जरसाठी ठेवा. अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत एकानं. अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत. भाकरी करायचं कटाळा आला भात केला रेटीन हालला की निघाले. अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या. अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं. याचं तुमच्या गाडीत 10 जण असले तर 5 क्विंटल झालं. ते तुमच्या गाडीत 10 जण जर असले तर पीठ सुद्धा 5 क्विंटल झालं. एक जण अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते 1.5 महिना खायली एकटं. त्याचं काही टेन्शन नाही. आणि संपल्यावर मागं तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं. ते ऊस तोडायला गेल्यासारखं साखरतेच टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन जातं मुकादम. तसं सुरू. आता डोक्याने लढायचं आणि जिंकून मागायचं फक्त शांततेत. सरपण अर्धा क्विंटल ठेवा. 2 किलो गोड तेल घ्या सोबत. 2 किलो शेंगदाणे घ्या. 2 किलो मिरची कुटून सोबत ठेवा.